ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. तर बघा, धनत्रयोदशी आहे 10 तारखेला आणि 10 तारखेला प्रदोष देखील आहे. ज्यांचं प्रदोषचं व्रत आहे, शुक्रवारचा प्रदोष ज्या करतात त्यांचं व्रत असणार आहे. म्हणजे 2 योग एकत्रित आलेले आहेत. तसे 3 योग एकत्रित आहेत. ते कसे? तर धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपल्या घरातील सोन्याची आणि जे नाणी असतात, चांदीची नाणी, तांब्याचे कॉईन जे काही आपल्याकडे असतात, कुबेर कॉईन असो, लक्ष्मी कॉईन असो, गणेश कॉईन असो, असे जे काही आपल्याकडे नाणी असतील ना, त्या सर्व नाण्यांची पूजा करायची असते. जर तुमच्याकडे तसे कॉईन नसतील, म्हणजे लक्ष्मीचा, गणपतीचा जर तुमच्याकडे कॉईन नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, आता 10चा जो कॉईन आलेला आहे तो तांब्यामध्येच आलेला आहे, तर तुम्ही तो कॉईन देखील पूजनासाठी वापरू शकता. याशिवाय जो 1 रुपया आहे पहा, आणि त्याच्यावरती कंसाचं चित्र असतं, तर ती नाणी सुद्धा तुम्ही, जर तुमच्याकडे चांदीची नाणी नसतील, लक्ष्मीचं म्हणा, गणपतीचे कॉईन नसतील, कुबेर कॉईन नसतील, तर तुम्ही अशा वेळी अशा नाण्यांचा उपयोग देखील करू शकता. तेवढाच फरक तुम्हाला जाणवतो. मात्र प्रत्येक देवासाठी आपण हे नाणं ठेवायचं आहे. म्हणजे 1 रुपयाचा जर तुम्ही 1 कॉईन ठेवणार असाल तर तो गणपतीसाठी ठेवा. 1 रुपयाचे 3 कॉईन एकत्रित करा आणि ते माता लक्ष्मीसाठी ठेवा. आणि 1 रुपयाचे 7 कॉईन एकत्रित करा आणि ते कुबेर देवांच्यासाठी ठेवा. आणि नंतर ज्यावेळी तुमची पूजा संपन्न होईल त्यावेळी हे 3ही प्रकारची जे तुम्ही नाणी घेतलेली आहेत, 1, 3 आणि 7, हे वेगवेगळ्या पोटलीमध्ये बांधून ठेवायचं आहे. आणि त्या पोटलीमध्ये एक चिठ्ठी टाकायची आहे त्या देवतांची. म्हणजे तुम्हाला देखील कळेल की पुढच्या वर्षी तुम्ही ज्यावेळी ही नाणी पूजनासाठी घ्याल त्यावेळी तुमच्या देखील लक्षात राहील की ही कशासाठी ठेवलेली आणि कोणत्या देवांची आहेत. यामुळे काय होतं, नाणी मिक्स होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरपूर यायला सुरुवात होतं. तर आज त्याविषयी बोलणार नाही. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत की फक्त धनत्रयोदशी दिवशी 10 नोव्हेंबरला ही 5 रुपयांची एक वस्तू घरी घेऊन यायचं आहे. आणि सोन्या एवढंच मौल्यवान ही वस्तू आहे, सोन्या एवढाच हिचा देखील मान आहे. ज्या ठिकाणी आपण ही वस्तू ठेवतो, मग ते पैसा असो, सोनं असो, चांदी असो, ज्या ठिकाणी तुम्ही ही वस्तू ठेवाल त्या ठिकाणी ती वस्तू द्विगुणित व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही पैशांमध्ये जर ही वस्तू ठेवली तर पैसा तुमचा वाढायला सुरुवात होईल. जर तुम्ही म्हणजे जिथे कुठे तुम्ही सोनं ठेवता त्या ठिकाणी ही वस्तू ठेवली तर तुमच्या सोन्यामध्ये भर पडायला सुरुवात होईल, सोनं वाढायला सुरुवात होईल. वाढणं म्हणजे काय? आपोआप वाढणार का? तर आपोआप नाही वाढणार. तुम्ही जे काही कष्ट कराल किंवा तसे योग तुम्हाला जुळून येतील. आता सोनं खरेदी करायचं आहे, मात्र आता पैसा नाही आहे तुमच्याकडे, मात्र ही जर वस्तू तुम्ही तुमच्या सोन्याच्या ठिकाणी ठेवली, जिथं कुठं सोनं ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवलीत, चांदी ठेवतात त्या ठिकाणी ठेवलीत, तर तसे योग जुळून येणार आहेत. तुमचे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसा हा येऊ लागणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही जे काही काम करत असाल त्याच्यातून तुम्हाला तेवढा पैसा भेटतो की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडीशी भर ही पडत असते, वाढ ही व्हायला सुरुवात होते. तर लक्षात ठेवा, न चुकता सर्वांनीही धनत्रयोदशी दिवशी 5 रुपयाची वस्तू आणायची आहे आणि हिची देखील पूजा ही करायची आहे. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या औषधांची वगैरे पूजा करायची असते, धन्वंतरी देवाची पूजा करायची असते, लक्ष्मी पूजन ज्याप्रमाणे आपण मांडतो त्याच पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशी दिवशी सुद्धा छोटीशी पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची असते. ती कशी? तर एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. लाल पिवळं नसेल तर कोणतं वापरू ताई? तर लाल पिवळं नसेल तर तुम्ही पांढरं वस्त्र वापरू शकता. तिन्हीपैकी कोणताही एक रंग तुम्ही वापरायचा आहे. एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या. त्याच्या खाली अगोदर ज्या ठिकाणी तुम्ही पाट ठेवणार आहात किंवा चौरंग ठेवणार आहात ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्या. एक स्वस्तिक काढा. हे स्वस्तिक गव्हाच्या पिठानेच काढा आणि एक ओम काढा. त्या स्वस्तिकाच्या शेजारीच ओम काढा. दोन्ही चिन्हांना हळदी कुंकू लावून घ्या आणि त्याच्यावरती पाट किंवा चौरंग ठेवा. हे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक वस्त्र अंथरायचं आहे, लाल, पिवळं किंवा मग पांढरं, तिन्हीपैकी कोणतंही असो.
ते अंथरल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामधले जे काही दागिने असतील, जसं की मी म्हटलं कॉईन असतील तुमच्याकडे चांदीचे, तांब्याचे, तर ते घ्यायचे आहेत. आणि हे सगळे दागिने गाईच्या कच्च्या दुधाने आणि सगळे कॉईन देखील गाईच्या कच्च्या दुधाने धुवून काढायचे आहेत. जर गाईचं कच्चं दूध नाही भेटलं तर काय करावं, तर तुम्हाला गंगाजल, गोमूत्र आणि साधं पाणी एकत्रित करून हे सगळं धुवून घ्यायचं आहे. आणि जरी कच्च्या गाईचं दूध म्हणजे गाईचं दूध भेटलं, तुम्हाला देशी गाईचं कच्चं दूध लागणार आहे, ते जर भेटलं तर त्याने प्रथम धुवून घ्या स्वच्छ. आणि नंतर या पाण्याने म्हणजे गोमूत्र, गंगाजल आणि साधं पाणी एकत्रित करून पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत या वस्तू. किंवा मग तुम्ही फक्त पाण्यानेच धुवून घेतलं तरी देखील चालेल. नसेल जर तुमच्याकडे तर थोडंसं गोमूत्र टाका आणि साध्या पाण्याने हे सगळं धुवून घ्या. हे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. आणि नंतर हे आपल्याला आपल्या त्या पाटावरती व्यवस्थित मांडायचं आहे. व्यवस्थित याची मांडणी करून घ्यायची. तुमच्याकडे जर पैसे असतील तर थोडेफार पैसे देखील दक्षिणा स्वरूपामध्ये याच्यावरती ठेवा, या पाटावरती. फळे जर असतील, केळी असो किंवा डाळिंब असो, हे नाही भेटलं तर खडीसाखर दाखवलीत नैवेद्यासाठी तरी देखील चालेल. 1 वाटीभर जर खीर भेटलीत तर सोन्याहून पिवळं होऊ शकतं. खिरीचा नैवेद्य दाखवा या वस्तूंना. आणि आता या वस्तूंना खिरीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच दिवसभरात कधीही, आता ही जी मी पूजा सांगितली ती तुम्हाला प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी मांडायची आहे. 5 नंतर तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत कधीही ही पूजा तुम्ही करू शकता. मात्र जी 5 रुपयाची वस्तू आणायची आहे ती दिवसभरात तुम्हाला कधीही आणायची आहे. उजाडल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही ही वस्तू खरेदी करून आणायची आहे आपल्या घरी. तर काय आहे 5 रुपयाचे धने. धने ही असं आहे की धन, धान्य, समृद्धी, सुख, शांती आणून देणारे, खेचून आणणारे असतात हे धने. त्यासाठी आपल्याला 5 रुपयाचे धने आणायचे आहेत. मात्र हे धने आणताना अतिशय काळजी घ्यायची आहे की कीड लागलेले नसावे, तुटके फुटके नसावे. धण्याचं चांगलं व्यवस्थित पाकिट तुम्हाला कुठेही जिथे मसाला भेटतो म्हणजे चटणीचा मसाला भेटतो, आपले बाकीचे मसाले, खडे मसाले ज्या दुकानामध्ये भेटतात तिथे तुम्हाला धने भेटून जातील. 5 रुपयाचेच आणायचे आहेत, जास्त काही आणू नका. आणि ते आणल्यानंतर हे जे धने आहेत ते तुमच्या सोन्यावरती ठेवायचे आहेत. थोडेसे सोन्यावरती ठेवा, थोडेसे पैशांवरती ठेवा. आणि राहिलेले जे धने आहेत ते तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर त्या चांदीच्या वाटीमध्ये ते धने तुम्हाला सगळे ठेवायचे आहेत. आता ताई चांदीची वाटी नसेल तर काय करावं, चांदीची वाटी नसेल तर तुम्ही मातीचं एखादं भांडं देखील घेऊ शकता. आणि तेही नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी वापरू शकता, तांब्याची, पितळेची वाटी वापरू शकता. मात्र प्लॅस्टिकची वाटी अजिबात वापरायची नाही. तर हे ठेवायचे आहेत धने. धने ठेवल्यानंतर धण्यांना देखील हळद, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. सोन्या जिथं आपण ठेवलेलं आहे, तुम्ही आता पाटावरती सोनं ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे धने अर्पण केलेले आहेत, त्याला देखील हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. पैशांवरती धने ठेवले असतील तर त्याला देखील हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती गुलाबाचीच वापरा या दिवशी. गुलाब अगरबत्तीने ओवाळा. आणि नंतर या धण्यांना देखील खडीसाखरेचा किंवा खिरीचा हा नैवेद्य दाखवा. हे झाल्यानंतर धनोत्रयोदशीची पूजा अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर हे पूजा करत असताना लक्षात ठेवा, ही पूजा करत असताना ज्यावेळी तुम्ही रांगोळी काढून पाट ठेवाल, पाट मांडल्या तुम्हाला एक निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे. हे निरांजन देखील शुद्ध गाईच्या तुपाचंच असावं. ताई आमच्याकडे तूप नाही तर आम्ही काय करू, तर तुम्ही तिळाच्या तेलाचं निरांजन लावू शकता. आणि तेही नसेल तर काय करू, तर मग तुम्ही साधं तेल जरी वापरलं तरी देखील चालेल. मात्र सगळ्यात जास्त चांगलं असतं तूप, त्याच्यानंतर तिळाचं तेल आणि त्याच्यानंतर जर पर्यायच नसेल तर मग आपलं साधं आपण जे काही खात असो पदार्थात तेल ते तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची व्यवस्थित पूजा करायची. आता दिव्याची पूजा कशी करतात हे सर्वांना माहीत असेल, त्यामुळे मी काही आता सांगत बसत नाही. दिव्याची पूजा करून झाल्यानंतरच आपल्याला या सगळ्या वस्तूंची पूजा करायची आहे. ही पूजा संपन्न झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपला पदर हा पसरायचा आहे. शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी साडी घालावी एवढीच कृपा करा. हळदी कुंकू कपाळाला लावा आणि ही पूजा संपन्न होईपर्यंत पदर अजिबात डोक्यावरचा पडून देऊ नका. ही पूजा संपन्न झाल्यानंतर पदर हा आपला पसरायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर आपल्याच देवघरामध्ये आणि प्रार्थना करायची आहे की माझं घर हे सुखाने, धनधान्याने, पैशाने, सोन्याने, चांदीने हे भरून जाऊ दे, भरभराटी माझ्या घरामध्ये येऊ दे, हे शब्द वापरायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सोनं उचलायचं आहे जिथे
कुठे ठेवता तिथं ठेवून द्यायचं आहे। मात्र सोन्यावरती जे धने तुम्ही ठेवलेले ते सुद्धा एखाद्या लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला ही पुडी बांधायची आहे धन्यांची आणि ती ठेवून द्यायची आहे तुम्ही जिथे सोने ठेवतात तिथे। नंतर जे धने तुम्ही पैशांच्या वरती ठेवलेले होते ते पैशांच्या वरचे धने उचलायचे, ते देखील लाल किंवा पिवळ्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायचे आणि ती पुडी देखील तुम्ही जिथे कुठे पैसा ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे। आणि जे धने तुम्ही वाटीमध्ये ठेवलेली ती वाटी अजिबात बांधायची नाही, जशीच्या तशी, लक्षात ठेवा, जशीच्या तशी ही वाटी उचलायची आणि ही वाटी आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण पैसा ठेवतो, जिथे सोने ठेवतो किंवा मग दुकान जर असेल तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही सतत पैशांचे देवाणघेवाण करत असतात अशा ठिकाणी तुम्हाला हे धन्याची वाटी ठेवायची आहे। मात्र दिवाळीचे हे सगळे दिवस जे 5-6 दिवस आहेत तेवढ्या 5-6 दिवसांमध्ये रोजच्या रोज गल्ला आपला उघडायचा आहे किंवा आपली तिजोरी उघडायची आहे। जिथे तुम्ही ही धन्याची वाटी ठेवलेली आहे तिला अगरबत्ती धूप दीप ओवाळायचा आहे। तुम्ही लक्षात ठेवा 1 वर्ष हे धने असेच तुमच्या घरामध्ये राहिले पाहिजेत। तुमच्या घरामध्ये अतिशय म्हणजे अतिशय भरभराटी ही येतेच येते। हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि खूप अनुभवसिद्ध उपाय आहे जो मी आज तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर सर्वांनी नक्की करून पहा आणि तुमचे आलेले अनुभव देखील माझ्याशी नक्कीच शेअर करा। तर आजची माहिती ही एवढीच होती। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।